स्वर्गीय बाळाजीनाथ हडवळे, दक्षिण विभाग फावडेमाळा या ठिकाणी बिबट्याची 2 पिल्लं आढळण्यात आली. त्यामध्ये एक आतमध्ये उसात गेले आणि एक एकदम छोटंसं आहे. फावडेमाळा परिसर का? हो, फावडेमाळा परिसर, दक्षिण विभाग फावडेमाळा. आता हे उसात हे तुम्हाला कसं काय कळलं? ते बाहेर येतात का काय, कसं म्हणजे हे पार रस्त्यावरती येतात. इथल्या स्थानिकांनी पाहिलं, त्यांनी सांगितलं रस्त्यावरती, तर मग तेव्हा तुम्हाला फोन करून बोलून घेतलं. मग या ठिकाणी वन विभागाला यापूर्वी कल्पना दिलेली होती का इथं पिल्लं आहेत वगैरे? वन विभागाला वन विभागाच्या कोणाला फोन केला? मग अधिकारी अजून दाखल झालेले नाही? अधिकारी अजून दाखल झाले नाही. रात्री इथं वाडा असल्या कारणाने रात्री वाघ 2-3 वेळा आलेला आहे वाड्यावरती. इथं बाजूलाच वाडा आहे. 2-3 पिल्ले आहेत आणि वाघिणी येते इथं रात्री. आणि पण आजूबाजूला शेळे आहेत, गाय आहेत. त्यांना भीतीच्या वातावरणामुळे त्या जास्त हे करावं लागतंय. मग आता काय नेमकं तुमची मागणी काय? वन विभागाने पिंजरा लावावा इथं, आणि पिल्लं आणि ती मादी असेल किंवा तिच्यावर नर असतील ते पकडून जिथं असेल तिथं सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडावे. या ठिकाणी यापूर्वी कधी वाघ दिसले होते का तुम्हाला? वाघ दररोज वाघ दिसतात, किंवा वाघाची जी पावलं असतात ती पावलं दिसतात. आता ही जी पिल्लं आहेत ही छोटी छोटी आहेत? हो, छोटी छोटी पिल्लं आहेत. काय नाव तुमचं? पांडुरंग साधावटी. काय इथं पिल्लं आढळली बिबट्याची? पिल्लं आढळली, मी 2 दिवस झाला मी बघत होतो त्यांना रोज. आणि वन विभागाने येऊन इथं पिंजरा लावा एवढीच इच्छा आहे आपली, काय नाही. काय वाघ जे त्यांची आई जी आहे ती निदर्शनात रोज येते का? रोज दिसतेच अशी नेहमी पार बाहेर असताना. या परिसरामध्ये किती वाघ असतील काय अंदाज तुमचा? त्याचा अंदाज नाही, पण इथं आम्ही आता 1-2 तर बघतोय म्हणायचे. 1-2 वाघ आहेत रोज दिसतात का? रोज आता रस्त्याने जातात, रस्ता अगदी जवळच आहे. रस्त्याच्या जवळच आहे, पण येतात दिसतातच ते. दिसतातच 4-5च्या पुढे दिसतातच. या अगोदर काय बिबट्याने या परिसरात कुठं हल्ला बिल्ला केलेला आहे? तसा काय त्रास नाही, तसं काही नाही. त्रास नाही. आता हे पिल्लं दिसतात हे कंपल्सरी आहेत. आता आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेत त्यांना हात लावून पहा. आणि मी तर आता इथं बघतो ना, तिथं दिसतात. मी 2-3 वेळा पाहिलेली तिथे वाघ बिकतं नेहमी. आता रस्त्याला जाताना ठसे बिसे त्यांचे नेहमी ताजे ठसे बघतो आम्ही रोज. काय मागणी तुमची वन विभागाने? त्यांनी येऊन पिंजरा लावा आणि ते वाघिणीला पकडावं, नाही ते पिल्लांची हे करावं त्यांनी बस. मग व्यवस्थित त्यांना आम्हाला इथं त्यांची पिल्लं नेल्यानंतर त्याचा त्रास नाही झाला पाहिजे वाघिणीचा. ती परत ते पिसाळल्या मग इथं फार बाहेर निघून द्यायची नाही. इथंच व्यवस्थित